नमस्कार सर्वांना, माझ्या मराठी रसोई चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं अगदी खूप मनापासून स्वागत. तर आज आपण कॉर्न भेळ बनवणार आहोत. बघा, इथं कॉर्न भेळ बनवण्यासाठी मी स्वीट कॉर्न 2 घेतलेले ते. आता मी काय करणार आहे, हे सोलून ह्याचे दाणे काढून घेणार आहे. हे बघा, आणि त्याच्यासाठी अशी कॉर्नची 2 कणसं घेतलेले आहेत स्वीट कॉर्नची. ही कॉर्न भेळ खूप पौष्टिक असते. लहान मुलांसाठी आपल्याला संध्याकाळच्या नाश्ता नाही का, मुलांना खाऊ देण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे चांगला. तर त्याच्यासाठी मी साहित्य काय काय घेतलं ते सांगते तुम्हाला. एक कांदा घेतलेला आहे, टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे, कांदा चिरून घ्यायचा आहे बारीक, कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे, बारीक शेव लागेल आपल्याला, आणि चिंच खजुराची चटणी घेतलेली आहे मी 2 चमचे ही, मीठ लागेल, आणि धने जिरे पावडर आणि लाल तिखट लागेल आपल्याला. तर सर्वात अगोदर आपण ही कॉर्नची कणसं सोलून घेऊया आणि ह्याचे दाणे काढून वाफलून घेऊया कुकरमध्ये. चला तर मग हे सोलून दाणे काढू अगोदर. नुसते दाणे जरी ते मिळतात ते आणले तरी चालतात. आता हे कणस बघ किती छान मिळाले, ताजे अगदी. तर आता ह्याचे दाणे कसे काढायचे मी दाखवते. हे बघा, ही एक दाण्यांची ओळ आहे ना, ही सुरीने अशी कट करून घ्यायची, म्हणजे आपल्याला पटपट सोलता येतात. आता अशा पद्धतीने हे बघा, पटपट आता हे ओळ सोलून घेतली ना, असे पटपट काढता येतात आपल्याला हे दाणे. अशा प्रकारे हे दाणे सोलून घेऊया आपण. आणि कुकरमध्ये मी आता इथं हे बघा मीठ टाकून घेणार आहे 1 चमचा, पाणी थोडं 1 ग्लास घालून एक तांब्या छोटा घातलेला आहे वगैरे, आणि त्याच्यात वाफवून घ्यायचे ते दाणे. अशा प्रकारे हे कणसं आपण काढून घेऊ. हे बघा किती सुंदर प्रकारे बघा दाणे निघतात त्याचे. एक ओळ तशी चाकूनी काढली ना, तर अशा प्रकारे हे पटपट सोलून निघतात. तुम्हाला याच्या अगोदर मी कॉर्नची मंचुरियन पण दाखवलेली आहे. भरपूर असे कॉर्नचे पदार्थ करता येतात, खूप पौष्टिक असतात स्वीट कॉर्न. मुलांना संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर खाऊ देण्यासाठी उत्तम अशी ही भेळ आहे. बघा किती पटपट निघतात दाणे. एका कणसाचे केवढे दाणे निघाले बघा. हे कणसं सोलून घेतलेले. आता आपण इथं कुकरमध्ये टाकून हे वाफलून घेऊया. दोन शिटी द्यायचे फक्त. आता आपण ह्या 2 ते 3 शिटी करून घेऊया. बघा, तोपर्यंत आपण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घेऊया. तोपर्यंत आपले दाणे उकडून निघत आहेत कुकरमध्ये. चला तर मग हे बारीक चिरून घेऊया. बघा, आपण 3 शिटी करून घेतले होते. आपले हे कॉर्न उकडलेले आहेत, चांगले वाफरलेले आहेत. आता हे पाणी काढून घ्यायचं, सगळं गाळून घ्यायचं ह्यातलं, आणि एका डब्यामध्ये सर्व एकत्र करायचं. हे पाणी आपण गाळून घेऊया. आता आपण हे पाणी गाळून घेतलेलं आहे सर्व. आता ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर 1 छोटा चमचा, मीठ चवीनुसार टाका, कारण मीठ आपण अगोदर दाणे वाफलताना टाकलेले. मी 1 छोटा चमचा टाकलेले. कांदा, टोमॅटो, थोडी कोथिंबीर वरून थोडी घालायची आपण, आणि चिंच खजुराची ही चटणी 2 चमचे. ही धने जिरे पावडर 1 चमचा. एकजीव करून घ्यायचं.
आपली सुंदर अशी कॉर्न भेळ तयार झालेली आहे. आता आपण खाण्यासाठी काढून घेऊया. आता आपण त्याच्यावरती बारीक शेव घालून घ्यायची आहे आणि कोथिंबीर. नक्की करून पहा अशी कॉर्न भेळ. कशी वाटली आजची ही रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.